आज जावळी तालुक्यातील मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड बोट असतील किंवा वॉटर स्पोर्ट्सचे प्रकार असतील ते इथं आपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत तापोळ्याचे सरपंच आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की काय होतं इथं नक्की. नमस्कार, माझं नाव रमेश धनावडे, तापोळा सरपंच. आज मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या शिवसागर जलाशयामध्ये कोयना बॅकवॉटरमध्ये मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंगचं आज उद्घाटन होत आहे. या माध्यमातून आमच्या भागातील सर्वसामान्य लोकांना, मुलांना रोजगार निर्मितीचं एक नवीन साधन होणार आहे. ह्या माध्यमातून आज वॉटर स्पोर्ट आहे, जेटस्की आहे, स्कूटर आहे, स्पीड बोट आहे, मोटर बोट आहेत, 20-20 सीटरच्या बोटी नवीन येणार आहेत. या माध्यमातून खूप मोठं डेव्हलपमेंट झालं. तर जे आमच्या भागातील लोक मुंबईला रोजगारासाठी गेलेले, ज्यावेळी डॅम झाला, डॅमनंतर शेती आमची बुडाली, त्यानंतर लोक सगळी मुंबईला रोजगारासाठी गेलीत. आज त्या लोकांना, त्या मुलांना एक आशा आहे की या गावाला येऊन आपल्याला कुठेतरी रोजगार निर्मिती होईल. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की इथे जो काय MTDCचा असेल, हा सगळा सेटअप असेल शासनाच्या माध्यमातून, तर स्थानिक लोकांना रोजगार मिळावा ही एक विनंती आहे. आज आपण ही जी बोर्ड बनवलेली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या माध्यमातून आपण ही एक डेमो म्हणून बोट बनवली आहे. सोलर बोट आहे, बॅटरीवरती आहे, पूर्ण इको फ्रेंडली बोट आहे ही. ह्या बोटीमध्ये साधारणतः 20 लोकांची कॅपॅसिटी आहे. आपण 12 लोक त्यात परमिशन देतो. ह्यामध्ये लाईफ जॅकेट आहे. त्यानंतर पाठीमागे प्रॉपर पेटी पॅक, असं कुठेही वायरिंगचं तुम्हाला काही दिसणार नाही अशी एक सोलर बोट बनवलेली आहे. ही वासोट्याला तापोळ्यातून जर निघाली तर वासोटा रिटर्न साधारणतः वासोट्याला पोहोचायला 1-1.5 तास लागतो. रिटर्न यायला 1.5 तास. 3 तासाचा टूर आहे. हिला बॅटरी बॅकअप 5 तासाचा आहे आणि ॲटोमॅटिक चालूमध्ये सोलरवरती चार्ज होती. त्यामुळं इमर्जन्सी आपल्याला कुठे जी चार्जिंग सिस्टीम लागणार पाण्यामध्ये, ती काही गरज लागणार नाही भविष्यात या बोटीची. इथं जे पर्यटकांना आता स्पीड बोट असतील किंवा वॉटर स्पोर्ट्सचे प्रकार असतील तर त्यासाठी शुल्क वगैरे किती आकारली जाणार आहे काय? आता बघा, हे शासनाच्या माध्यमातून कुठल्या ठिकाणावरनं कस्टमर येणार, जर मेट्रो सिटीतून महाबळेश्वरला आलं, महाबळेश्वरहून तापोळ्याला आलं, तर तापोळ्यातून इथं याचा डिस्टन्स बाबा 1 तासाचा आहे, 1.25 तासाचा आहे. तर त्यानुसार इथला जो रेट लागेल. डायरेक्ट जर मुनावळ्यात आलं तर इथून जे वासोट्याला जायचं असेल तो एक अर्धा तासाचा 45 मिनिटाचा डिस्टन्स आहे. त्यानुसार कसं आहे, ज्या टायमिंगनुसार हा डिस्टन्सला शुल्क लाभलं जाईल. आणि तुमची व्हरायटी आहे बोटीची, स्कूटर, जेटस्की, स्पीड बोट आणि मोटर बोट. त्या बोटीनुसार कस्टमरला जी आवडेल अशा हिशोबानं तो शुल्क आकारला जाईल. शुल्क काय फार मोठा नसणार आहे. समुद्रामध्ये जेवढा शुल्क घेतात तेवढा तर इथे नक्कीच लाभणार नाही, कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि रोजगाराची कुठेतरी निर्मिती होते. त्यासाठी आम्ही नक्कीच शुल्क जेवढा कमी ठेवता येईल एवढा आम्ही प्रयत्न करू. आपल्यासोबत ही जी सोलर स्पीड बोट बनवली आहे तर त्याचे इंजिनियर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल, कशा पद्धतीने ही बनवली बोट? आता ही बोट आहे ना, की लोकांची आता गरज होती, की वासोटा ट्रिप आहे किंवा आता दत्त मंदिरची ट्रिप आहे. असे ठराविक अंतराचे ट्रिप आहे, ज्याला टाईमनुसार ते तिकीट लावतात, आकारले जातात. आता डिझेलसाठी कसं होतं, की प्रदूषण होतं, डिझेलचं रेट जास्त होता, पेट्रोलचं रेट परवडत नव्हतं लोकांना, तर इलेक्ट्रिकचा पर्याय आला समोर. तर इलेक्ट्रिक बनवताना आम्ही विचार काय केला, की अंतर किती आहे, कुठल्या अंतराला कुठली ट्रिप आहे, त्यानुसार आपण बॅटरी पॅक त्याचं डिझाईन केलं. बॅटरी पॅक असा डिझाईन केला, की ती ट्रिप करून आपल्याला 2 ट्रिप तर एका बॅटरी पॅकमध्ये बसता येईल. प्लस ते झालं, की सोलार पॅनल असे डिझाईन केले, की चालूमध्ये कसं चार्जिंग होता येईल. निम्म्या दिवसात आपली बॅटरी पूर्ण चार्ज करता येईल का, त्याची गरज बघितली. परत पॅनल असे आहेत, की पावसाळ्यात सुद्धा पॅनलनं सोलार चार्जिंग होत राहणार. बायफेशियल पॅनल वापरले आहेत. बॅटरी पॅक जे आहे ते लिथियम फॉस्फेटचं बॅटरी पॅक आहे. त्यामुळे कसं आग लागायचे वगैरे चान्सेस खूप कमी. आता इलेक्ट्रिक गाड्यांचं तुम्ही बघता, की इलेक्ट्रिक म्हटलं की लोकांना भीती अशी आहे, की पेट घेईल किंवा आग लागेल. तर लिथियम फॉस्फेट सगळ्यात सेफ बॅटरी पॅक आहे. परत बोट अशी डिझाईन केलेली आहे, की आता जुने एवढे 20-20 पारंपरिक बोटी होत्या 20 वर्ष 25 वर्षाच्या. तर ही बोट जी आपण आहे ते फॉरेन स्टँडर्डनुसार बनवलेली आहेत. आता जे बाहेरचे बोट आपण बघतात, बाहेरच्या टुरिस्ट डेस्टिनेशनचे, तसे आपण बोट बनवत गेलेले आहे. आता परत त्याचे
चेंजेस येत जाणार, अजून अपडेट होत जाणार. त्यानुसार आपण त्यात चेंजेस करत जाऊ शकतो. स्पीड कोणाची जास्त पाहिजे, अजून टेक्निकल माहिती ऋषी आपलं सांगेल. आपल्यासोबत असेच काही दुसरे इंजिनियर आहेत जे की हे स्पीड बोट चालवणार आहेत आणि बॅटरी बॅकअप आणि सोलर पॅनलच्या माध्यमातून ही जी बोट तयार केली आहेत. असेच आपल्यासोबत आहेत आता दुसरे इंजिनियर. काय सांगाल? आता आपण ही बोट गावाच्या गरजेनुसार डिझाईन केली आहे. आता आपण बघितलात तर हा आपला मेन डिस्प्ले आहे. हे 2 मेन डिस्प्ले आहेत. त्यावरती आपल्याला 12 व्होल्टचं कळतं की किती टक्के बॅटरी शिल्लक आहे आणि ह्याच्यावर कळतं की 72 व्होल्टची जी आपली मेन बॅटरी आहे ती किती शिल्लक आहे. ह्याच्यावर आपल्याला इंजिनचं स्पीड कळतं. आणि ह्या दोघांवरती आपल्याला सोलारची माहिती कळते की किती बॅटरी चार्ज झाली आहे, किती स्पीडनं चार्ज होती आहे, ही सगळी माहिती कळतं. आता आपला मेन डिस्प्ले आहे, ह्याच्यावर आपल्याला इंटरनेट वगैरे सगळी सोय मिळते. म्हणजे ह्याच्यात जी म्युझिक सिस्टीम आहे ती ह्याच्यावर चालू शकतो. ह्यात आपल्याला गुगल मॅप्स मिळतात, ज्यामुळे आपण GPS नॅव्हिगेशन करू शकतो. उद्यावरून समजा आपल्याला रेंज नसेल, काही नसेल तरी आपल्याला एक कळतं अंदाजे की बाबा आपण कुठं आहे. सकाळ संध्याकाळ काही असो आपल्याला GPS कळतं की आपण नदीत अंदाजे कुठं आहे. त्यासोबत इकडे आपल्याला सगळं स्विच पॅनल मिळतं. ह्यात पुढच्या सगळ्या लाईटी, रिव्हर्सच्या लाईट, बिल्ज पंप म्हणजे जे पाणी तुंबलेलं पाणी काढायला पंप असतो तो पंप आहे. हॉर्न आहे, इकडं मेन की स्विच आहे, थ्रॉटल आहे, कॅमेरा, फॉरवर्ड रिव्हर्स सगळं आपल्याला स्विचवरती मिळतं. त्यामुळे इकडे जे लोकल बोट्स असतात ज्यांना एका पायानं असं दाबून दाबून आपल्या रिव्हर्स टाकायला लागतो किंवा दोरी ओढून थ्रॉटल लावायला लागतो, असं काही नाही. ह्यात एकदम सगळ्या मॉडर्न सुविधा आहेत आणि एकदम इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबानं बोट बनवली आहे ही. प्लस इकडे खालती आपला सगळं बॅटरी कंपार्टमेंट आहे, इकडंच गिअरबॉक्स मोटर सगळं खालतीच आहे. त्या कारणामुळं कोणालाच ते असं दिसणार नाही का नडणार नाही चालताना वगैरे. जे आत्ताचे डिझेल इंजिन आहेत ते तुम्ही इकडनं असं चालत येऊ शकत नाही, ते खूप गरम असतात, ते चटके लागू शकतात आपल्याला एक्झॉस्टचे. ह्यात तसं काहीच रिस्क नाही. त्यामुळे एकदम सेफ आणि युजर फ्रेंडली आपण डिझाईन केलं आहे हा. तर हे होते आपल्यासोबत ज्यांनी सोलर पॅनलवरती आणि बॅटरीवरती बोट बनवली. मुनावळे, सातारा.